नाउ द टाइम हॅज कम फॉर वोट जिहाद. मात्र यात घोळ नाही आहेत का? 100% त्यात घोळ आहेत, यात काही शंकाच नाही. आता सत्याचा मोर्चा हे मी नाव पहिल्यांदाच ऐकलं. काही लोकांना सत्तेचा मोर्चा असं वाटायची शक्यता आहे. जेव्हा आरोप इलेक्शन कमिशनवर होतात, परंतु रोख जर भाजपकडे असेल असं त्यांना वाटलं असेल तर भाजप त्याला उत्तर देतं. कुबड्या हा जो विषय निघाला, काय नवीन आहे ह्याच्यामध्ये? हे यापूर्वी भाजप बोललेलं आहे, 100% भाजप. व्होट जिहादचा मुद्दा जो आहे तो भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय राबवला. तो हेडलाईन जी असणार आहे ना त्या निवडणुकीच्या निकालानंतर ती एकच असणार आहे, आणि ती म्हणजे मुंबईवर कोणाचे राज्य. तुम्हारी कॉलनी बनेगी जरूर लेकिन बसेगी नहीं. अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी घडताना दिसतील, त्या वो टिक पाएंगे, वक्त बताएगा. नमस्कार. बोलबेडू चर्चामध्ये आपलं परत एकदा स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल जो आहे तो वाजलेलाच आहे, परंतु अजूनही जो मुद्दा आहे या सगळ्या निवडणुकांचा तो कुठंतरी मतदार याद्यांच्या तिथंच येऊन थांबलेला आहे. त्यासाठी सत्याचा मोर्चा काढला गेला. भाजप देखील म्हणतंय की आमचं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि त्या स्वच्छ व्हायलाच पाहिजेत. त्यांनी सुरुवातीला मूकमोर्चाने उत्तर दिलं, पण त्याच्यानंतर या सगळ्या मुद्द्याची तीव्रता बघता प्रतिहल्ला केला. विशेषतः आशिष शेलार यांनी वोट चोरी विरुद्ध वोट जिहाद असं एक स्वरूप दिलं. त्याचं कारण त्याने असं सांगितलं की इथं फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे फक्त हिंदू दुबार मतदार जे आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहेत. मुस्लिम दुबार मतदारांचं काय? आणि त्यांनी आकडेवारी जाहीर केली जवळपास 31 मतदारसंघामध्ये, आणि एक प्रकारे आरोप केला की मग असं म्हणायचं का की यामुळं तुम्ही निवडून आलेला आहात, म्हणजे लोकसभेला फटका बसला, मग विधानसभेला वेगळा निकाल लागला. उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही असं काही म्हटलं नव्हतं हिंदू किंवा मुस्लिम, तुम्ही का याला ध्रुवीकरणाकडे नेताय? थोडक्यात हे सगळे असे मुद्दे तापत चाललेले आहेत. बदलत आहेत वेगवान घटना. या सगळ्याच विषयांवरती चर्चा करण्यासाठी, याच्या पाठीमागचे दडलेले अर्थ जाणून घेण्यासाठी चर्चेकरता आपण बोलवलेलं आहे उदय निरगुडकर सरांना. डॉक्टर निरगुडकर सर, स्वागत आहे. ज्येष्ठ पत्रकार आहेत, माजी संपादक आहेत. काही महिन्यांपूर्वी सर बॉलिवूडच्या स्टुडिओमध्ये येऊन पण गेलेले होते, आणि त्यावेळेस त्यांची काही विधानं पण गाजली होती, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण सुरुवात आपण सर इथून करूयात. नमस्कार. की सत्याचा मोर्चा, मूकमोर्चा, आणि आता वोट चोरी विरुद्ध वोट जिहाद, इथून सुरुवात करूयात. की काय म्हणजे आपल्याला नुसतं हा मास्टर स्ट्रोक आहे का, हा सेल्फ गोल आहे वगैरे अशा बायनरीच्या पलीकडे जायचे. तुम्ही या सगळ्या मतदार यादीच्या घोळाबद्दल, आणि आता त्याला जो हा धार्मिक अँगल आलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. सुरुवात घटना इतक्या वेगवान आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्याला इतके कंगोरे आहेत, आणि आज जे आपण बोलतोय ते कदाचित 8 दिवसांनी आपल्याला बदलावं लागेल. अशा प्रकारची सगळी राजकीय समीकरणं बदलत आहेत, त्यामुळे त्याचं विश्लेषणही बदलत जाईल. सत्याचा मोर्चा काढायची गरज विरोधी पक्षांच्या एकजुटीला झाली. याचं कारण त्यांचा असा ठाम विश्वास आहे की जे यश मिळतंय भारतीय जनता पक्षाला, ते हे एक प्रकारे पहिल्यांदा EVMच्या आधारे त्यांना वाटलं होतं की EVMच्या घोटाळ्यामुळे होतंय, आणि नंतर त्यांचा एक सॉर्ट ऑफ गोल पोस्ट चेंज आपण म्हणू किंवा नाही म्हणू क्षणभर, चला, ते असं वाटतंय की मतदार याद्यांमध्ये जे घोळ आहेत त्याच्यामुळे हा सगळा विजय मिळतोय. अशा प्रकारचं एकदा त्यांनी धारणा असल्यामुळे ते जनतेसमोर उघड करण्याकरता एक मोठा मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाचं जे काही यश वगैरे काय असेल ते सगळं आपण पाहिलं. त्यातली भाषणं जनतेने ऐकलेली आहेत, आणि लोकांना तो जो निष्कर्ष काढायचा आहे त्याच्यावरनं तो आहे. पहिला मुद्दा, निवडणुका घ्या, निवडणुका घ्या, निवडणुका घ्या, असा धोशा कोण लावत होतं? विरोधी पक्ष लावत होते. आता निवडणुका पुढे ढकला, निवडणुका पुढे ढकला अशी देखील ते मागणी करतायत, आणि त्याला जो आधार दिलेला आहे आणि जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे, गाडीभर पुरावे, ज्याला ट्रकभर पुरावे म्हणतो, ते ट्रकभर लोकांच्या समोर ठेवले, आणि ते मतदार याद्यांमधल्या घोळाचे आणि विशेषतः दुबार मतदानाचे आहेत. हा मुद्दा राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये आधीच्या 2-3 दिवस जी आधी सभा झाली होती NSAI कॉम्प्लेक्समध्ये, तिकडे त्यांनी तो मुद्दा दाखवलेला होता. त्या मुद्द्याचं त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं होतं. त्याच मुद्द्याला आधी राहुल गांधी यांनी उचललेलं होतं, पण ते राष्ट्रीय पातळीवरचं होतं. त्यावेळेला सर्वच विरोधी पक्षांनी एक प्रकारे त्यांना समर्थन केलं, पण त्या समर्थनामध्ये
ज्याला आपण काय म्हणू, एक कन्व्हिक्शन ज्याला आपण म्हणू, त्यापेक्षा सुद्धा एक आधार किंवा आसरा घेतल्याचं एक स्वरूप दिसत होतं. कन्व्हिक्शन ज्याला आपण म्हणू, की येस दिस इज द पॉइंट वेअर आय गॉट डिफिटेड. अशापेक्षा सुद्धा दिस इज द पॉइंट आय कॅन सॉल्व ऑफ सेव्ह माय फेस, असं असं एक डिफेन्स ज्याला आपण म्हणू रादर दॅन अटॅक असं झालं. पण राज ठाकरे यांच्यात फरक असा पडला, की राज ठाकरे मेड दॅट डिफेन्स इन टू अन अटॅक अँड ही शोड इट, की हे असं 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 होतंय. आणि अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांना तो मुद्दा खूप आवडला, त्याच्या टाळ्या वगैरे पडल्या, आपण पाहिलं. आता सत्याचा मोर्चा हे मी नाव पहिल्यांदाच ऐकलं, कारण काही लोकांना सत्तेचा मोर्चा असं वाटायची शक्यता आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, की तो सत्याचा, गांधीजींचे जे सत्याचे प्रयोग हे पुस्तक आहे, सत्याचा मोर्चा असा असा होता. आता याच्यात सत्य किती आणि असत्य किती याचा फैसला जनता करेल. आणि त्यात मुद्दा जो राज ठाकरे यांनी सुरुवात केली आणि तो मुद्दा होता तो म्हणजे निवडणुका पुढे ढकला. आणि ते का ढकला, तर इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणखीन एखाद वर्ष नाही आलं तर काही फरक फरक पडत पण नाही. तुम्ही पहिले मतदार याद्या शुद्ध करून घ्या आणि मगच या निवडणुका घ्या. मतदार याद्यात घोळ नाही आहेत का? 100% त्यात घोळ आहेत, यात काही शंकाच नाही आहे. हे घोळ आधी नव्हते का? खूप तर हे घोळ वर्षापासून आधीही आहे. पण होते. बरोबर आहे? त्यामुळे ते घोळ आत्ताच खूप मोठ्या प्रमाणावर झालेत असं मानायला जागा आहे का? तर तशी म्हणायला जागा नाही. हे घोळ का आहेत त्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे, ते मला आत्ता दिसतंय, ते म्हणजे आपल्याकडे जी मतदार यादी तयार केली जाते, ती लोकसभा आणि त्या लोकसभेतून खाली विधानसभा आणि त्या विधानसभेतून खाली महानगरपालिका अशी येते. त्याच्याऐवजी जर ही यादी ग्राउंडपासून वर गेली, म्हणजे तुम्ही महानगरपालिका, नगरपरिषदा, त्या नगरपरिषदांचा जे वॉर्ड असतात, त्या वॉर्डातून एक साधारणतः 10 क दर्जाची महानगरपालिका असेल, तर एक 12-15 हजाराचा वॉर्ड असतो. म्हणजे साधारणतः 12 ते 15 बूथ असतात, कारण 1000चा बूथ आपण थंब रूल पकडला. तर पण अ दर्जाची जर महानगरपालिका असेल, ठाणे, पुणे, मुंबई वगैरे, तर दॅट विल बी अबाउट 30,000 to 40,000 वोट्स फॉर पर वॉर्ड. आणि त्याचे एक 10 नगरसेवक, 10, 12, 15 नगरसेवक, दॅट विल बी अबाउट 1 MLA. आणि असे 6 MLA म्हणजे एक खासदार, असं एक साधारणतः आपल्याकडे स्वरूप आहे. त्यामुळे 1800 ते 2000 बूथ म्हणजे एक लोकसभा हं. आणि 300 ते 400च्या आसपास, 350च्या आसपास बूथ म्हणजे एक आमदार आणि 30च्या आसपास बूथ म्हणजे एक नगरसेवक, अशी रचना आहे. खालपासून जर ती वर आली, तर कदाचित याच्यामध्ये कमी चुका होतील, असा एक अंदाज या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी व्यक्त केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की हे मी कुठे राजकीय पक्षांकडे कुठल्या बोट दाखवत नाहीये. परंतु या याद्या उपलब्ध होत्या. या याद्या निवडणुकीच्या आधी उपलब्ध होत्या. त्याच्यावर आक्षेप नोंदवायची त्यावेळेला तुमच्याकडे पूर्णपणे संधी होती. ती संधी त्यांनी गमावली म्हणून त्यांना आता बोलायचा अधिकार नाही, असं राजकीय विधान मी करणार नाही. जरी नंतर लक्षात आलं आणि त्यात जर काही गुन्हा असेल तर तो गुन्हाच आहे. तो नंतर लक्षात आला म्हणून त्याची तीव्रता कमी होत नाही. त्यांनी तो आत्ता मुद्दा मांडलेला आहे. परंतु एक फरक ह्याच्यामध्ये असा आहे, की एक व्होटिंगची प्रक्रिया असते. त्या व्होटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही पहिले त्याच्याकरता मतदाराला पात्र असावं लागतं. तुम्ही या देशाचे नागरिक पाहिजे, एका विशिष्ट वयाच्या वर पाहिजे, तुमची मतदार म्हणून नोंदणी झालेली असली पाहिजे. त्या निवडणुकीमध्ये तुमचं त्या बूथवर तिकडे तुम्ही त्या वेळेमध्ये तिकडे पोहोचला पाहिजेत. आणि ते पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचं आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे. त्या आयडेंटिफिकेशनला काय काय असतं त्याची यादी सगळी आपल्याकडे आहे. जर तिकडे कोणाला चॅलेंज करायचं असेल, तर चॅलेंज करायची रचना नाही आहे का? तर 100% रचना आहे. हं. तुम्ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा तिकडे एक प्रतिनिधी बसलेला असतो. हं. तो कोण असतो? तो स्थानिक माणूस असतो. जो सर्वसाधारणपणे त्या भागातले जर 1000 मतदार असतील, तर त्यातल्या किमान 500-600 लोकांना चेहऱ्यानी आणि नावानी, की बाबा हा आपल्या इथे राहतो, हा आपल्या इथे तो ओळखत तरी असतो किमान टू अ लार्ज नंबर ऑफ. दॅट्स वाय त्याला तिकडे बसवलेलं असतं. आणि तो दिवसभर बसून त्याच्यावर लक्ष ठेवत असतो, की हा नंबर अद्वैत मेहता वोटिंगला आले, त्यांची टिक मार्क करायची. ही सगळी रचना आपल्याकडे असते. झालंय काय पूर्वीच्या काही काळामध्ये, की इलेक्शन हॅज बिकम अ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी गेम. इट्स ड्रिव्हन बाय सॉफ्टवेअर. दुर्दैव आहे की यातले काही पहिले सॉफ्टवेअर 98-99 साली मी स्वतःच IT क्षेत्रात असताना तयार केलेले होते. पण तेव्हाही मी सांगितलेलं होतं, की
सॉफ्टवेअर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मार्केटिंग, पॉलिटिकल मार्केटिंग, इनफॅक्ट माझी PhDच त्याच्यात आहे, पॉलिटिकल मार्केटिंग. हे सगळे 49% आहे. 51% आहे तो तुमचा उमेदवार काय आहे, तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा तुमची कार्यकर्त्यांची फळी काय आहे, समर्पित कार्यकर्त्यांची फळी काय आहे. गेल्या काही वर्षात ही गोष्ट तुटलेली आपल्याला दिसते. काय दिसते आपल्याला? तर जो नगरसेवक आहे, जो कालपर्यंत 1 बेडरूम किचनमध्ये किंवा चाळीत राहत होता, तो 3 महिन्याच्या नगरसेवक पदाच्या काळात गाडी घेऊन फिरायला लागतो. वर्षभरात तो मोठ्या टॉवरमध्ये राहायला जातो आणि मग त्याची फार्म हाऊस येतात. मग सगळे आलिशानता येते. हे पाहिल्यानंतर मग कार्यकर्त्यांना वाटायला लागतं, की हे पैसे आले कुठून यांच्याकडे? मग तो लगेच बिल्डर बनतो. मग त्या एरियातल्या प्रत्येक गोष्टीत तो पार्टनर बनतो आणि त्याच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या पेक्षा जास्त उठबस कोणाची केली जाते, तर ती कंत्राटदारांची केली जाते. या सगळ्यामुळे कार्यकर्ते म्हणतात, "अगर तू कमा रहा है, तो मैं क्यों नहीं कमाऊं? तू जर सुपाऱ्या वाजवत असशील, तर मी नारळ वाजवीन." मग त्याच्या खालचा कार्यकर्ता म्हटलं, "तू नारळ वाजवतो, तर मी टरबूज वाजवीन." आणि ही सगळी व्यवस्था मग उतरणी लागते. नगरसेवक का म्हटलो, "मी हे का करतो?" कारण आमदार हे करतोय. आमदार का म्हणतो? माझ्यावरचे नेते हे करतायत, पक्षश्रेष्ठी हे करतायत, पक्षाचे प्रमुख हे करतायत. या सगळ्यामुळे पैशाची रचना, सगळी ब्लॅक मनी वगैरे हा मुद्दा नंतर घेऊ. जी कार्यकर्त्याचा ग्राउंड टच होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत नेत्यांचा जो ग्राउंड टच होता, बरोबर. तो ग्राउंड टच आज कमी झाला. आणि एव्हरीथिंग इज नाउ डिपेंडंट ऑन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. कॉर्पोरेटायझेशन इव्हेंट कॉर्पोरेटायझेशन, झालं, तो ॲब्सोल्युटली. बेळबत्त्याचा कार्यकर्ता करेक्ट, राहिला नाही. करेक्ट, करेक्ट, तुम्ही जे करेक्ट. म्हणता ते बरोबर आहे. आनंद दिघे चित्रपटामध्ये एक हां. प्रसंग आहे आणि अशीच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कंत्राट दिल्याचा तो एक प्रसंग आहे. वोटिंग होत असतं आणि त्यावेळेला ती अ, अ, मुलगी विचारते त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची, एजन्सीची, की हू इज एकनाथ शिंदे, हं. असा प्रश्न विचारते. हे का आलं? हा प्रश्न खरं तर विचारायला नाही पाहिजे होता, पण हा विचारला का गेला? बिकॉज अशा शक्ती निवडणूक कंट्रोल करायला लागल्या, की ज्या शक्तींचा जनमताशी, जनतेशी कुठल्याही प्रकारची नाळ कनेक्ट किंवा नाही. कनेक्ट नव्हता, हां. जो पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात होता. बरोबर. एखाद्या गल्लीत एखादा माणूस, एखादा तिथला तो नगरसेवक नसेल, बरोबर. परंतु त्या एरियातला तो सामाजिक कार्यकर्ता आहे, बरोबर. तर किमान एका गल्लीच्या टोकातनं दुसऱ्या गल्लीच्या टोकावर जाताना तिला 10 ठिकाणी थांबावं लागत होतं. बरोबर. प्रत्येक बिल्डिंगच्या खाली त्याला एक जण तरी ओळखीचा भेटायचा. बरोबर. आज ही सगळी रचना आपल्याकडे बरोबर. कोलॅप्स झालेली आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तिकडे बसून कोणी तुम्हाला चॅलेंज कराल, आणि हे बहुतांशी अनेक पक्षात घडतंय. बरोबर आहे, सर. काही पक्षात खूप मोठ्या प्रमाणावर आहे, काही हां. पक्षात कमी प्रमाणात आहे. बरोबर. तुम्ही हा छान सगळा सांगितलं. प्रकार आत्ता घडतोय. येस, तुम्ही फार छान सांगितलं. म्हणजे काय, कशामुळे घडते आणि या त्याचा उपाय पण तुम्ही सांगितला, खालून वर वगैरे झाला पाहिजे. तरी पण आपण असं म्हणूयात, की या सगळ्यामध्ये घोळ आहेत, वर्षानुवर्षे आहेत. अनुराग ठाकूरांपाठोपाठ आशिष शेलार यांनी आता जे दाखवलं त्याच्यावर तर शिक्कामोर्तब झालं. म्हणजे एक प्रकारे असे म्हणता येईल, की ते पण तसंच म्हणतात. म्हणजे एक अभूतपूर्व एक सिच्युएशन आहे, की इथं फक्त विरोधी पक्ष नाही, तर सत्ताधारी पण म्हणतोय, की या मतदार याद्या सदोष आहेत. ठीक आहे, की त्याने आधी म्हटलं होतं, की निवडणुका घ्या, घ्या, घ्या. पण दिसतंय जर समोर, की इतके बरं ते लाखोंचे आहेत. म्हणजे असंही नाही, की यादी जी वाचून दाखवली राज ठाकरेंनी असो किंवा शेलारांनी असो, ती एवढी आहे सर त्या दुबार मतदारांची किंवा याच्यावर याची. उपाय. हां, हे ठीक आहे, की आता उशीर झालेला आहे, 9 वर्षांनी निवडणूक होते वगैरे. पण जिथं दोघंही म्हणतायत, म्हणजे जसं म्हटलं, की अनुराग ठाकूरांनी तेच केलं जे राहुल गांधींनी केलं किंवा राज ठाकरेंनी जे केलं, आदित्यने केलं तेच आशिष शेलारांनी केलं. मग हरकत काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हे निवडणूक आयोग त्यांनी उत्तर न देता भाजप का उत्तर देते हा एक प्रश्न आहेच. म्हणजे आरोप जे आहेत ते निवडणूक आयोगाविरोधात आहेत. मोर्चा जो होता तोही त्यांच्यावरती आहे. बरं, आता ते म्हणतायत, की सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये दुबार मतदार दिसलं तर आम्ही तिथं 2 स्टार लावू, वगळू वगैरे. म्हणजे आहे ना, तुम्ही जसं म्हटलं, की टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून डिजिटल ज्या मतदार आहेत त्या द्यायला तयार नाहीत. तुम्ही हे मुद्दे बरोबर मांडले, की आधी का जागा नाही वगैरे. पण राहुल गांधींना त्या एकाच मतदारसंघाचं सगळं विश्लेषण करायला 6 महिने का वर्ष लागलं. कारण ते सगळे जर ते दिलं असतं डिजिटलाइज किंवा एआयचा वगैरे वापर करून, तर ती वेळ वाचणार नाही का? म्हणजे ह्याच्याबद्दल एक मला तुमचं विश्लेषण करा. भाजप का उत्तर देते याचं उत्तर भाजप देईल, पण बरं. जेव्हा आरोप इलेक्शन कमिशनवर होतात, परंतु रोग जर भाजपकडे असेल असं त्यांना वाटलं असेल, तर भाजप त्याला उत्तर देतं. परंतु जे आरोप झालेले आहेत हो. त्याच्यावर इलेक्शन कमिशननी उत्तर दिलं पाहिजे. ही मागणी फेअर अँड स्क्वेअर आहे आणि त्याचं पालन व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, मुळातच काय माहिती आहे का, आपल्याकडे अलीकडच्या काळात तरुणांमध्ये एक पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. त्याचं मराठी भाषांतर आलंय की नाही मला माहित नाही, ॲटॉमिक हॅबिट्स. आणि त्याच्यामध्ये यशस्वी माणूस जो होतो
त्याला त्याच्यामध्ये काय बदल करावा लागतो याची एक फार चांगली त्याच्यामध्ये त्याचं विवरण अतिशय उत्तम केलेलं आहे. विशेषतः हा कार्यक्रम बघणारे बोलबिडूचे अनेक प्रेक्षक तरुण आहेत म्हणून सांगतो की जर तुम्ही वाचलं असेल तर जरूर वाचा. त्या पुस्तकामध्ये एक गोष्ट दिलेली आहे आणि ती इथे लागू होते. ती म्हणजे घरात पसारा आहे. तर तुम्ही काय म्हणाल की अरे हे वाईट, हे चुकीचं आहे, हे अयोग्य आहे, सगळं घाण दिसतंय सगळं, त्याच्यामुळे एक एफिशियन्सी कमी होते, चुका घडतायत. तर तुम्ही काय कराल? तो पसारा आवरून ठेवाल. विल इट सॉल्व द प्रॉब्लेम? ते पुस्तक त्याच्यावरच आहे. ते म्हणते इट विल नॉट टू सॉल्व द प्रॉब्लेम. दिस प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड जेव्हा तुम्ही पसारा होण्याची कारणं दूर कराल तेव्हा. आत्ता तुम्ही मताला यादी सदोष दुरुस्त केलीत तर ती पुन्हा सदोष होणार नाही आहे का? होईल, जोपर्यंत तुम्ही सदोष होण्याची कारणं दूर करत नाही तोपर्यंत. करेक्ट? मला असं वाटतं त्या मुळाशी जाऊन त्याच्यावर काम व्हायला पाहिजे. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्ष सातत्यानं मागणी करत होते आणि ती अतिशय योग्य मागणी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्ष झालेल्या नाही आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांची तड लागत नाही आणि लोकशाहीच्या दृष्टीने लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे विच इज नगरसेवक हे नसल्यामुळे लोकशाहीचा एक प्रकारे पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये निर्माण होते. म्हणून त्या निवडणुका झाल्या पाहिजेत. ही मागणी अत्यंत योग्य होती. आता तोपर्यंत निवडणुका का होत नव्हत्या, काय होत नव्हत्या, कोर्टात कोण गेलं होतं, काय गेलं होतं, ह्याच्यात मी आता जात नाही कारण बरेच मुद्दे त्याच्यात काढतात. नॉट हेल्प एनीबडी. आता मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टला त्याच्यावर निकाल दिला. तो निकाल काय दिला की 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका घेणं आता बंधनकारक आहे. करेक्ट? आतापर्यंत चित्र असं दिसत होतं की विरोधी पक्ष मागणी करतोय आणि सत्तारूढ पक्ष त्याला टाळाटाळ करतोय. आता चित्र असं दिसतंय की विरोधी पक्ष पुढे ढकला म्हणतोय आणि सत्तारूढ म्हणतो नाही, आता निवडणुका झाल्याच पाहिजेत. याला सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनचा जसा एक आधार आहे तसंच बदललेली राजकीय परिस्थिती त्याला कारणीभूत आहे का हे देखील आपण पाहिलं पाहिजे. या मुद्द्यावरती आता पुढे जाऊ आपण. पण शेवटचा प्रश्न फक्त इंटरेस्टिंगली की तुम्ही सांगितलं की काय आहे या मतदार याद्यांमध्ये हे जे घोळ आहेत याचा मतदारांवरती काय परिणाम होईल असं वाटतं? बिहारचं कळेलच आपल्याला. बिहारमध्ये ते SIR आलं, तिथं वोट यात्रा काढली वगैरे, किंवा आता इथं जे काही रणकंदन माजलेलं आहे तर सगळे मतदार असतील ग्रामीण भागातले किंवा शहरी, आपण बघतो की मतदाराची टक्केवारी कमी कमी होत जाते. म्हणजे स्थानिकला महानगरपालिकेला वगैरे शहरी मतदार तर खूप उदासीन वगैरे असतो. त्यामध्ये जेव्हा असं काही येतं, वोट चोरी किंवा वोट जिहाद असेल किंवा हे, या सगळ्याचा मतदारावरती जो फ्लोटिंग वोटर असतो की ज्याचं ठरलेलं नसतं किंवा काही उदासीन पण मतदार असतात वगैरे, ते काय बाबा असं होतंय म्हणून जागरूक होतात किंवा अजून ते सिनिक होतात. मतदारांच्या किंवा नागरिकांच्या दृष्टिकोनातून मला या सगळ्याबद्दल तुम्हाला विचारायचं. आता मी एक फ्लोटिंग वोटरचा मुद्दा मांडला की जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं नक्की नसतं की ज्याला आपण एक कमिटेड वोटर म्हणतो तशी नसतात की काही झालं तरी आम्ही भाजपलाच मतदान करणार, काही झालं तरी आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार, असा जो वोटर आहे. आणि जो असा वोटर आहे की जो शेवटच्या क्षणात ठरवतो आणि तो मागच्या निवडणुकीत जर त्यांनी अला मतदान केलं असेल तर पुढच्या निवडणुकीत तो ब ला करतो, त्याच्या पुढच्या निवडणुकीत क ला करतो. डिपेंड्स ऑन द वेव, इट डिपेंड्स ऑन की त्याला त्यावेळेला ते काय योग्य वाटलं. तुम्हाला माझं ऑब्झर्वेशन सांगतो. 88 साली जेव्हा मी पहिल्यांदा नेशन वाईड पॉलिटिकल सर्वे केला होता त्यावेळेला, आणि इन्सिडेंटली तो पुण्यातच केला होता जिथे आपण हे रेकॉर्ड करतोय आणि याच बाजूच्या गल्लीमध्ये त्याचं ऑफिस होतं आमचं, आय स्टील रिमेंबर. 6% हे फ्लोटिंग वोटर्स होते. आणि जेव्हा अलीकडच्या काळात मी त्याचा सर्वे केला त्याच मतदारसंघामध्ये अनेक 75 भारतातल्या मतदारसंघात, तेव्हा ते मतदान 29% होतं. सो दिस इज दी अनडिसाइडेड वोटर ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. सो इट्स अ ह्यूज कॅपॅसिटी फॉर स्विंग, ह्यूज कॅपॅसिटी की तो तुम्हाला कुठल्या लाटेवर स्वार होईल, काय होईल हे आपल्याला. त्यामुळे शेवटच्या क्षणाला तुम्ही शेवटच्या काही दिवसात काय वातावरण निर्मिती करताय, काय मुद्दे मांडताय हे. आत्ता या क्षणाला EVM किंवा मतचोरी हे मुद्दे त्याला आपल्या घरातून बाहेर पडून मतदानाला भाग पाडतील आणि हे मागणी करणाऱ्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या किंवा
जे काही एक बंच ऑफ पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांच्या मागे उभं करायला भाग पाडतील असं मला वाटत नाही. अजूनही मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नन्सचे इश्यूज, डेव्हलपमेंटचे इश्यूज, बरोबर. सुरक्षेचे इश्यूज, रोजगाराचे इश्यूज, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, नागरी समस्या, बरोबर. विस्थापितांचे समस्या, याच सगळ्याला अतिशय महत्त्व आहे. बरोबर. या मुद्द्यावरून तुम्ही एक काय म्हणू आपण ज्याला टेक ऑफ करू शकता, बरोबर. परंतु पुढे जायचं जर असेल तर बरोबर. तुम्हाला रोजमर्रा की जिंदगी के ही सवाल तुम्हाला एक उदाहरण देतो. अयोध्येचा जेव्हा प्रश्न या देशामध्ये गाजायला लागला, जेव्हा भाजप 2 होतं पार्लमेंटमध्ये आणि काँग्रेस मला वाटतं 415 च्या आसपास होता, त्यावेळेला अयोध्येचं सगळं रथयात्रा वगैरे वातावरण पूर्णपणे तापलेलं होतं. त्यावेळेला मी सर्वे केला होता 75 मतदारसंघात आणि ॲम्पल सॅम्पल साईज होती. त्यावेळेला माझ्याकडे कॉम्प्युटर वगैरे त्यावेळेला तर काही नव्हतंच. तुम्ही विचार करा, 17 प्रश्न, 6 व्हेरिएबल्स, म्हणजे नाव, लिंग, इन्कम, कॉन्स्टिट्युएन्सी, त्याच्यानंतर इन्कम ग्रुप, प्रोफेशन, एज, हे सगळं म्हणजे 16-17 प्रश्न आणि 7 व्हेरिएबल्स गुणिले 75 कॉन्स्टिट्युएन्सीज, असे प्रत्येक मतदारसंघात 1 लाख सॅम्पल साईज. आणि ही सगळी डेटा एंट्री त्यावेळेला आम्ही हाताने केली होती, कारण कॉम्प्युटर्स नव्हते. त्याही वेळेचे निष्कर्ष आजही माझ्याकडे आहेत. अँड दॅट्स व्हॉट प्रॉम्प्टेड मी टू डू माय PhD थिसिस, की हा भारत खूप वेगळा देश आहे, हा खूप हेट्रोजेनियस आहे, हा होमोजिनियस नाही आहे. इथे प्रत्येक मतदारसंघ एक वेगळं वर्डिक देत असतो. आणि पाऊस पडला म्हणून एका मतदारसंघात तुम्हाला मतदान होतं, तर पाऊस पडला म्हणून दुसऱ्या मतदारसंघात तुम्हाला मतदान होत नाही. कळलं? आता त्याही वेळेला अयोध्येचा इश्यू एवढा टॉपला असताना 4 कोणते इश्यू आले माहिती आहे का? त्याच्यावर पुढे एका ॲड एजन्सीने कॅम्पेन तयार केली, हर हाथों को काम, हर काम को सही दाम, अयोध्या में राम, हटाओ बोफोर्स के बदनाम. म्हणजे त्याही वेळेला राम आणि बोफोर्स हे त्यांची प्रायोरिटी ही पहिल्या 2 मध्ये नव्हती. तुम्ही एक लक्षात घ्या, लोकांना हे मुद्दे, भ्रष्टाचार किंवा असे इमोटिव्ह मुद्दे जे आहेत, हे मुद्दे लोकांच्या टॉप ऑफ द माइंड नसतात का? तर 100% असतात. पण वेन इट कम्स टू व्होटिंग, देअर प्रायोरिटीज, की माझा रोजचा प्रश्न सोडवणारा डेव्हलपमेंट कोण बोललेला आहे, डेव्हलपमेंटला विरोध कोणी केलेला आहे, याच्यावरच ते वोटिंग करताना पुढे येतात. काही ठिकाणी तुम्हाला असं दिसू शकतं, काही मतदारसंघामध्ये, काही लिमिटेड पॉकेट्समध्ये, की इमोटिव्ह गोष्टीवर एका याच्यावर मतदान होतं. परंतु जेव्हा तुम्ही एका समग्रतेचा विचार करता, इट्स अ कलेक्टिव्ह विजडम ज्याला आपण म्हणतो. म्हणून माझं पुस्तक सुद्धा PhDचं नंतर मी काढलं, ते सुद्धा मी कोणाला अर्पण केलं, तर टू द कलेक्टिव्ह विजडम ऑफ दिस इलिटरेट पीपल. आपण हा अशिक्षित समाज म्हणतो, परंतु लक्षात ठेवा, याच समाजाने 52च्या निवडणुका आपल्याकडे पहिल्यांदा आल्या, 57, 62, 67, 71, 77 आणीबाणी नंतरच्या, 79 जेव्हा जनता सरकार कोसळलं, 84 इंदिराजींचं निधन, राजीव गांधींचा उदय, त्यांनी जिंकलेली ती एकमेव निवडणूक, आणि त्यानंतर 89, 91 नरसिंहराव, 94, 96 वाजपेयींचं सरकार, 2004, 2009 मनमोहनचं सरकार आणि मनमोहन सिंग यांचं सरकार, आणि त्याच्यानंतर मोदी युगाची सुरुवात. या सगळ्या निवडणुकात तुम्हाला एक गोष्ट कॉमन आहे, मी सांगतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हू कम्स टू पॉवर, 50% खासदार तुम्हाला पुन्हा संसदेत दिसत नाहीत. एक तर पक्ष तरी तिकीट नाकारतो, की जनता तरी त्यांना खाली बसवते, आणि हेच विधानसभेत पण दिसतं. त्यामुळे ही जी कलेक्टिव्ह प्रगल्भता आहे ना, त्यामुळे एखाद्या मतदारसंघात, एखाद्या बूथवर एखादा ट्रेंड दिसतो, हा संपूर्ण समाजाचा कलेक्टिव्ह ट्रेंड दिसत नाही. सर, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, की लोकांशी निगडीत प्रश्न आहे, त्याच्यावरतीच खरं तर व्हायला पाहिजे. पण आता मानूयात की विरोधकांमध्ये एकजूट जरी दिसत असली तरी ती पुढं होणार की नाही माहीत नाही, किंवा कदाचित 9 वर्ष झालेली आहेत. आणि पण दुसरीकडं सत्ताधाऱ्यांनी तर मग विकास केलेला आहे, किंवा ते सांगतायत की बाबा आम्ही विकास केलेला आहे. आता उदाहरण द्यायचं तर मुंबईमध्ये आता ॲक्वा लाईन जी आहे ती सुरू झालेली आहे. नवी मुंबईचं विमानतळ आता कधीही टेक ऑफ होईल. पुण्यामध्ये मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. मग असं असताना हे सुद्धा मग ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम का शोधतायत अँगल? म्हणजे गुड क्वेश्चन. तुम्ही तरी हे करा ना. हे ठीक आहे. काय झालेलं आहे माहिती आहे का, जनतेला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीसाठी मतदान करायचं असतं, अशा प्रकारचे प्रचारातले पर्यायच आपण देत नाही. आत्ता सुद्धा
बिहारच्या निवडणुकीमध्ये काय मुद्दे यायला पाहिजे होते? स्थलांतर मुद्दा यायला पाहिजे होता, रोजगार हा मुद्दा यायला पाहिजे होता, परंतु त्याच्याऐवजीचे येणारे मुद्दे खूप वेगळे आहेत. त्यामुळे वरवर जरी प्रचारात तुम्हाला ते मुद्दे दिसत असले तरी त्याच्यावर जाऊ नका. लोक ते प्रचार ऐकतायत, पण त्यांच्या मनामध्ये जे मुद्दे आहेत ना, त्याच्याशी जो आयडेंटिफाय होतो असं त्यांना वाटतं. तुम्ही ठीक म्हणाल मी अमुक केलेलं आहे आणि अमुक, पण हे केलेलं आहे आणि तुम्ही पुन्हा हे करू शकता, यावर लोकांचा विश्वास बसणं, आणि ही खूप खोलवर अंतर्गत जाणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ही अशी वरवर उघड उघड दिसणारी मनोव्यापाराचा तो भाग नाहीये. तुम्ही खरोखरच त्याच्या करता आहात. आणि एखादी सत्ता जेव्हा बदल करायची असेल ना, तेव्हा समोर सक्षम विश्वासार्ह पर्याय की जो कन्सिस्टंट आहे तो दिसावा लागतो. आणि असं अनेकदा झालेलं आहे आपल्याकडे की जर सशक्त पर्याय आले तर त्याचा जनतेने स्वीकार केलेला आहे. परंतु जर असं वाटत असेल आपल्याला की केवळ लाटेवर सगळ्या गोष्टी घडतात, तर तुम्ही एक लक्षात घ्या की त्या लाटेच्या मागे एक शास्त्रशुद्ध सायन्स असतं आणि ते मंत्रालयाला भाग पाडत असतं किंवा एखाद्याला रिजेक्ट करायला भाग पाडत असतं. तर सर मला इथं परत याकडे येते की म्हणजे असं असताना की बाबा एक सरकार आहे, भक्कम सरकार आहे, केंद्रामध्ये पण इकडं पण डबल इंजिन आहे. आता तर शहा म्हणतात, त्याकडे मी नंतर येणार आहे की आता मला खाली पण कुबड्या नको आहेत. ते कुबड्या कोण वगैरे जरी ते म्हणत असले फडणवीस मित्र पक्षाला नाही, सगळ्यांना माहिती आहे, कारण ते काय ईडी सीबीआयच्या कुबड्या नाहीत. त्याकडे नंतर येतो मी. तुम्हाला याच्यामध्ये किती तथ्य दिसते खरोखर? आशिष शेलारांनी जे काही सांगितलं आणि मुस्लिम मतदारांचा उल्लेख केला दुबार, आणि राज ठाकरेंनी जरी तसं म्हटलं नसलं, राजकीय उद्धव यांनी, पण तुम्ही भोईर पाटील वगैरे अशी नावं घेताय म्हणून तुम्ही हिंदूंना टार्गेट करताय. तुम्हाला असं काही दिसतंय म्हणजे की हा जो मुद्दा आहे, असं काय आहे की जसं जे वोट जिहाद बघितलं आपण, बटेंगे कटेंगे बघितलं, एक आहे तो सेफ आहे बघितलं विधानसभेला, तसंच महापालिकेला पण अशी आहे? कारण भाजप असं उगाच नाही करणार. चार मुद्दे आहेत तुमचे, प्रत्येकाचा आपण विश्लेषण करूया. कुबड्या हा जो विषय निघाला, काय नवीन आहे याच्यामध्ये? हे यापूर्वी भाजप बोललेलं आहे, 100% भाजप हाच त्याचा अर्थ आहे. 100% भाजप काय आत्ता बोललंय का? ते यापूर्वी बोललेलं आहे. आम्हीच युतीत मोठा भाऊ हा विषय पूर्वी होता ना. मोठ्या भाऊचा अर्थ काय आहे? आम्हाला छोट्या भावाच्या फार गरज नाही, आम्ही आमच्यात अगदी येऊ शकतो. हे बघा, प्रत्येकाला आपला एक मतदार वर्ग आहे, एक कार्यकर्ता वर्ग आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, इच्छुक आमदार, हा सगळा एक गोतावळा आहे. तो सांभाळण्याकरता काय सांगायचं? निवडणूक हारणार होता मी, तेव्हा त्यांना सांगावंच लागणार आहे. ते आश्वासक बोलावं लागणार आहे, आक्रमक बोलावं लागणार आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही ग्राउंड लेवलला तसं काम केलंय का? पन्ना प्रमुख झालेले आहेत का? बूथ प्रमुख झालेले आहे का? रचना लागलेली आहे का? पक्षाची ध्येय धोरणं आणि सरकारी काम यांचा परफेक्ट मेळ आपण जनतेच्या पर्यंत पोहोचवलेला आहे का? फर्स्ट रिकॉल. हे कसं असतं माहितीये का? जयललितांना तुम्ही भेटलायत का? नाही. ममता बॅनर्जींना भेटलायत? नाही. पण जर मी तुम्हाला ममता बॅनर्जी असं म्हटलं तर तुमच्या डोक्यात एक प्रतिमा निर्माण होते. जयललिता म्हटलं तर एक डोक्यात प्रतिमा निर्माण होते. हे प्रतिमा निर्माणाचं जे गोष्ट आहे ना, दॅट इज व्हॉट पॉलिटिक्स इज ऑल अबाउट. ही प्रतिमा कशामुळे निर्माण होते? की अनेक गोष्टी निर्माण होते. आणि प्रतिमा निर्माण इज नॉट व्हॉट यू डू टू द प्रोडक्ट. प्रतिमा निर्माण इज व्हॉट यू टू द रिसिव्हर्स ब्रेन. सो हाऊ डू यू मेक हिम परसिव्ह दॅट थिंग. तुम्ही एखाद्याला एखाद्या गोष्टीकडे कुठल्या परिप्रेक्षातून बघायला दाखवण्याची रचना निर्माण करता, त्याच्यावर आहे. आणि देन दॅट इज सपोर्टेड बाय युअर पार्टी केडर. ती तुम्ही उभी केली आहे का? त्यामुळे यांनी जसं सांगितलं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही, तसं काँग्रेस सांगू शकतं की आम्हीच मुंबईमध्ये आहोत आणि आमच्या बरोबरचा पक्ष हा काही मुंबईला स्ट्रॉंग आहे. त्याला ठीक आहे, ती भाषणं आहेत ती तशीच होणार आहेत. सवाल आहे की तुम्ही ग्राउंड लेवलला काय काम केलेलं आहे 4-5 वर्ष. हा एक महत्वाचा, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा तुमचा आहे तो व्होट जिहादचा मुद्दा आहे. व्होट जिहादचा मुद्दा लोकसभेत प्रामुख्यानं पुढे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जाहीर झालं. आणि सलमान खुर्शीद यांची जी नातेवाईक मुलगी होती, पुतणी होती मला वाटतं, तिने या संदर्भात सांगितलंच होतं की नाव द टाइम हॅज कम फॉर व्होट जिहाद. आणि त्याची असंख्य उदाहरणं. सुभाष भामरे हे एक उदाहरण झालं धुळे. इथे उभे राहिले आणि 5 विधानसभा क्षेत्रात 1,90,000 पुढे, आणि ढोल ताशे वाजायला लागले, फटाके फुटायला लागले, आणि एक शेवटची विधानसभा मतदारसंघ उघडला आणि 3-4
5,000 ते पडले. तेच तुम्हाला मुंबईमधल्या असंख्य ठिकाणी दिसेल की असे 300-300, 400-400 बूथ निघाले 1800 पैकी, की जिकडे एका पक्षाला 2 आणि 3 मतं आणि एका पक्षाला. सो ते मतांचं ध्रुवीकरण तिकडे झालं. त्या ध्रुवीकरणाचं उत्तर तुम्हाला विधानसभेत मिळालं आणि मग ते खूप स्ट्रॉंग होतं आणि त्यांनी तुम्हाला अचंबा वाटला. याचं कारण तुम्हाला वाटलं हे कॅरी फॉरवर्ड होईल. हे असं कॅरी फॉरवर्ड होत नसतं. अनेकदा असं झालेलं आहे की लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका अगदी बरोबरीने जरी घेतल्या तरी व्होट्स डिफरंटली. लोकसभेला वेगळं व्होटिंग पक्ष आणि पुढे राहतो आणि तिथे आणि याला काही फार शिक्षित मतदार वगैरे नाही. एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग, एक पॉलिटिकल अक्युमन ज्याला आपण म्हणतो, एक सामूहिक समाजमन असताना ते अशा असंख्य गोष्टींना घडत असतं. मी नुसतं म्हणणं की काय ज्याला आपण म्हणू इंडिया इज शायनिंग असं म्हणून इंडिया शायनिंग येत नसतं. त्या इंडिया शायनिंगचं प्रत्यंतर मला यायला लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. इतकंच नाही तर यापुढे तुम्ही इंडिया बेटर शायनिंग करू शकाल अशी खात्री वाटली तर तुम्हाला मतं मिळतात. आणि हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. मग ती कोणत्या गटाला किती तीव्रतेने वाटते आणि कोणत्या गटाला ती तीव्रतेने वाटण्याकरता तुम्ही नेमकी काय स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली आहे, काय कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आहे, काय प्रकारच्या तुमच्या जाहिराती, काय प्रकारचं तुमचं रस्त्यावरचं सगळं त्याच्यापर्यंत पोहोचण्याची यंत्रणा आहे, हे सगळं असतं. त्यामुळे व्होट जिहादचा मुद्दा जो आहे तो भारतीय जनता पक्षाने विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय राबवला. दुसरी गोष्ट जी मागच्या वेळी मी निवडणुकीत सांगितलेली होती, लर्निंग फ्रॉम द लीफ ऑफ लोकसभा, बीजेपी वॉज व्हेरी मच ऑन अलर्ट अँड फ्रॉम नेक्स्ट डे दे स्टार्टेड वर्किंग. तुम्हाला मी सांगतो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. एकट्या विदर्भात जी माझ्याकडे विश्वासार्ह माहिती आहे त्यानुसार 60,000 मेळावे आणि बैठका एकट्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेतून झाल्या. दो दे आर नॉट ए पॉलिटिकल वर्क पीपल बट व्हॉट दे कॅन डू याची एक चुणूक होती. 60,000 70 मतदारसंघ आहेत आणि त्या 70 मध्ये 60,000 जर होत असतील तर तुम्ही विचार करा की समाजामध्ये एक विचार काय म्हणू ज्याला आपण, एक गोष्ट एखादी धोरणाची यंत्रणा किती खोलवर काम केलं असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा फायदा एक प्रकारे याला भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि मग लोकांना आश्चर्य वाटलं की ये कैसे हुआ, क्या हुआ, क्यों हुआ. आणि मग त्याची उत्तर लाडकी बहीण वॉज अ इमोटिव्ह फिगर. त्या क्षणाचा जो एक तो ट्रिगर लागतो ना तुम्हाला, ती एक गायीची चरबी त्याला रिव्होल्ट करायला भाग पाडते. तशी ती एक प्रकारे मी म्हणतो की ती एक ठिणगी होती की ज्यांनी तो वन्नी चेतवला गेला. म्हणजे 3-4 फॅक्टर तुम्ही म्हणता, 3-4 फॅक्टर, म्हणजे जसं ते बटंगे कटंगे आलं, जे वोट जिहाद आलं, ते आरएसएसची घरोघरी जाऊन जे काम केलं ते, हा जो गेम चेंजर होता तो एक होता. आणि मायक्रो प्लॅनिंग, जरांगेंच्या आंदोलनाचा फटका बसल्यानंतर जे ओबीसी यांनी हे केलं होतं हे बरोबर आहे. पण मला विचारायचं असं की आता महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना याच्यामध्ये हिंदू मुस्लिम मागच्या चित्रपटामध्ये यशस्वी झालेल्या हिरोला त्याच टाईपची भूमिका मिळते. म्हणजे मागच्या निवडणुकीत जे यशस्वी झालं ते आता साहजिकच आहे. तुम्ही पुढच्या निवडणुकीला तुम्हीच म्हणाला की कॅरी फॉरवर्ड असं होत नाही. नाही होत नाही. प्लीज अंडरस्टँड, दे विल फाइंड इट व्हेरी इझी टू डू इट. पण मला एक इंटरेस्टिंग असं मनामध्ये विचार आला की लोकसभेला गृहीतच धरून चालले होते की येणारच आहे आता 2014-19 हॅट्रिक. तुम्ही जसं म्हणाला की सक्षम विरोधी पक्षच नाही वगैरे, म्हणून उदासीन राहिले, मग मतदार आपले बाहेर नाही पडले वगैरे, म्हणून ते विधानसभेला सगळं ते करेक्टिव्ह झालं. आता पण असंच आहे का की सामना सगळा जो दिसतोय तो महायुतीमध्येच आहे, कारण तिकडं एकी आहे, इकडं फ्रेंडली फाईट आहे, समोर विरोधकच नाही आहेत. मग अशामध्ये परत तेच होऊ शकतं लोकसभेला गाफील. आणि मग जर जो असा शिथिल झाला आपला मतदार किंवा हे, त्याला बाहेर काढायला परत मग जसं इस्लाम खतरे में असे तसं हिंदू खतरे में आहे. आपण दोघांचं विश्लेषण करूया. महायुतीमध्ये काही ठिकाणी फ्रेंडली फाईट होईल, त्याची कारणं वेगळी आहेत. तसा प्रश्न आला तर आपण महानगरपालिका वाईज त्याचं म्हणजे नुरा कुस्ती आहे, काय सांगतो त्याची कारणं आहेत ते का करायची. तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नेमकं काय चित्र आहे ते अजून क्लिअर नाहीये. मला स्वतःलाच काही प्रश्न पडले, तुम्हाला याची उत्तर असतील तर सांगा. ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरोखरच निवडणुका एकत्र लढतील याच्याविषयी पूर्णपणे खात्री पटलेली आहे का, आणि जर त्यांनी त्या निवडणुका एकत्र लढल्या तर ते दोघंही महाविकास आघाडीच्या
निवडणूक प्लॅटफॉर्मवर एकत्र असणार आहेत का? सर 2-3 महिन्यामध्ये म्हणजे ठीक आहे, राज ठाकरे म्हणतात की आता 8वी भेट 9वी भेट आम्ही भेटलो की तुम्ही लगेच बातम्या देता, आम्ही भेटत राहणार आहोत. जो एक सुरुवातीला आपण बघितला थोडासा रिलक्टंट म्हणजे राज ठाकरेंच्या बाजूने जास्त करून आपण बघत होतो की ती जी सभा झाली पहिली हिंदी सक्तीच्या विरोधातली किंवा दुसरीकडं. आता राज आणि उद्धव तरी निदान दोघं जण अधिक जवळ आलेत असं म्हणायला वाव आहे का? हे बरोबर आहे हो, तुमचं की 100% काँग्रेस तर 100% म्हणायला वाव आहे. बिहारच्या आणि निकालामध्ये एका काँग्रेस गेलं असं. कुटुंबातले दोन हं. भाऊ एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. हो. म्हणजे पण राजकीय फार हा, महत्वाचं आहे की आता राजकीय आता दृष्ट्या मी हा. दॅट्स ऑल प्रिसाइडली आय एम सेइंग. हं. आणि त्यांचं एकत्र येणं हं. आणि त्यातून निर्माण होणारा जो काही अजेंडा आहे, हं. त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत, हं. त्या अपेक्षांशी मतदारांनी स्वतःला जोडून घेणं जोडून घेणं बरोबर. किंवा मतदारांना जोडणं हे अजून लास्ट माईल बरोबर. कनेक्टिव्हिटी बाकी आहे मला असं ओके. वाटतं. हो. दॅट विल. आणि मग आता या दोघांना एकत्रितरित्या काँग्रेस स्वीकारणार आहे का? हं. तर त्यांच्या स्थानिक नेतृत्वाची काही विधानं हं. ही थोडीशी त्यापेक्षा विसंगत आणि विपरीत आहेत. हे उघडच झाले आहे उघडच की आहे, मी हो. बोलतोय की ह्याच्यात काही विश्लेषण वगैरे असायला भाग नाही. आय एम स्टेटिंग द फॅक्ट्स. हो. पहिली गोष्ट असं आहे. त्यामुळे तिकडे सुद्धा सगळं काही आलबेल आहे असं हं. काही आपल्याला म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक पक्षामध्ये विशेषतः नगरसेवक वगैरे या हं. गोष्टीला प्रचंड प्रमाणात इच्छुक असतात. तुम्हाला मी हो. सांगतो. हो. प्रचंड म्हणजे आता जो तिकीट वाटप करणारा माणूस आहे ना, तो खरा विलन आहे तुम्हाला मी सांगतो. हं. त्यांनी कितीही न्याय द्यायचा प्रयत्न केला तरी ज्यांना मिळणार नाही त्यांच्या दृष्टीने तो विलन आहे बरं. आणि ज्याला मिळणार आहे त्यांच्या दृष्टीने तो हिरो आहे. बरोबर. हे प्रत्येक पक्षामध्ये आहे. आणि ज्याला मिळणार नाही तो पैसे देऊन तिकीट वाटप झालं हं. अशी बोंब ठोकणार आहे. बरोबर आहे. आणि ज्याला मिळालं तो म्हणतो मी इतके वर्ष काम करत होतो मला त्याचं मिळालं. एक फळ आहे. इट्स ऑल पार्ट ऑफ द बरोबर. पॉलिटिकल गेम. ही 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 वस्तुस्थिती आहे. हो. जो निवडून येतो तो म्हणतो मी काम करून निवडून आलो हो. आणि जो हारतो तो कारणं काय काय शोधत असतो हे बरोबर. सुद्धा आपण हो. अलीकडच्या काळात हो. अ, 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 पाहिलेलं आहे. बरोबर. महायुतीमध्ये हं. काही धोरणात्मक गोष्टी हं. त्यांनी जाहीर करण्याच्या स्टेजपर्यंत आले. तसं हो. ऑफिशियली अजून काही जाहीर झालेलं नाही आहे. बरोबर. परंतु एक असं दिसतंय की मुंबईमध्ये हो. हे तिन्ही महायुतीतले पक्ष एकत्र लढतील हो. आणि त्याच्यामध्ये ताकद ही जी आहे ती पण हं. स्पेसिफाईड आहे बरं. आणि ती ॲक्सेप्टेड आहे इतरांना. हो. काही जागांच्या बाबतीत कदाचित थोडंफार खिचाताणी होईल आणि हं. त्याच्यावर गिव्ह अँड टेक होईल वगैरे सगळं. परंतु मोर ऑर लेस जी ताकद आहे ती लक्षात घेता भारतीय जनता पक्ष की ज्यांना मुंबईमध्ये घवघवीत यश विधानसभेला मिळालेलं होतं. हो. कारण तोच एक रेफरन्स पॉईंट आत्ता आहे. आहे. बरोबर. त्याच्या आधीच्या ज्या हो. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या हो. त्याचा रेफरन्स पॉईंट आणि वोटिंग पॅटर्न आत्ता आपल्याला नाही. फारसा विचारात घेता येणार नाही आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र हे वाटप कसं होणार आहे ही जास्त तारेवरची कसरत. कसरत असणार आहे. बरोबर. तेव्हा काय फॉर्म्युला वापरला जाईल. जर तिघांनी सामंजस्याने चारी पक्षांनी एकत्र येऊन एक काही क्रायटेरिया ठरवून जो बरोबर. क्रायटेरिया त्यांना पटतोय असं नाही, हं. इच्छुक उमेदवारांना सुद्धा पटतोय पटतोय. बरोबर आहे. असा जर क्रायटेरिया उभा करून बरोबर. जे नाराज आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडे राजी हं. करून घेतलं तर कदाचित आपण एक फार इंटरेस्टिंग फाईट आपल्याला करेक्ट. मुंबईकडे बघायला मिळणार आहे. बरोबर. मुंबईच हे सगळ्याचं नाक आहे. नाही. बरोबर. आणि इतर महानगरपालिकांना मी कमी लेखतोय असं कृपा करून नाही, काही नाही. समजू नका. आणि कॉमेंट्समध्ये लगेच नाही. नाही. पुण्याला आणि ठाण्याला नाही, कमी नाही. ठाण्यातलं मी ठाण्याहून आलोय आणि पुण्यात कार्यक्रम नाही. करतोय त्यामुळे नाही. दोन्हीकडे कमी लेखायचं काही हे नाही आहे. परंतु हेडलाईन जी असणार आहे ना त्या निवडणुकीच्या निकालानंतर ती एकच असणार आहे आणि हो. ती म्हणजे मुंबईवर कोणाचे राज्य. कौन बनेगा मुंबई का महापौर हा वगैरे. महापौर हेच ठीक आहे. बरोबर. कार्यक्रम सगळे असणार आहेत. सो दॅट्स व्हॉट मुंबईचं जे बजेट आहे हो. ते अर्ध्या राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त मोठं आहे आणि दॅट्स व्हॉट वेअर द इम्पॉर्टन्स बरोबर. इज ऑल अबाउट. त्यामुळे तिथे जे धोरणात्मक Correct. जर तुम्ही पातळी आत्ता गाठली असेल तर ती महायुतीने जरा जास्त वरची गाठलेली आहे बरोबर. आणि महाविकास आघाडीला तो पल्ला ती गॅप अजून हे Correct. करायची आहे. आणि एक नैसर्गिक ॲडव्हान्टेज असतो हं. जेव्हा केंद्रात आणि राज्यात हो. तुमची सत्ता असते बरोबर. तेव्हा खाली तुम्हाला ते बरोबर. असतं. आता आपल्या केलेल्या कामांवर हं. आपण मतं मागण्या इतपत इमोटिव्ह अपील निर्माण हं. करणं बरोबर. आणि ते जर इमोटिव्ह अपील थोडं कमी पडत असेल तर त्याला एक तडका म्हणू किंवा त्याला एक मुद्दा हं. त्याच्यामध्ये ॲड तो मुद्दा म्हणून मग तो जे मतदानात हां. दुबार मतदानातली जी काही डिफरन्स तुम्ही सांगितलं आता बरोबर. की तुम्ही हिंदू नावं सांगतायत तुम्ही मुस्लिम हं. नावं सांगतायत ओके. वगैरे वगैरे सगळे हे मुद्दे बरोबर. त्या काळात येतील. येत राहतील. बरोबर. दॅट विल शुअरली कम. परंतु महानगरपालिकांची निवडणूक ही मायक्रो प्लॅनिंगची निवडणूक आहे हं. आणि ते मायक्रो प्लॅनिंग प्रत्येकाने काय किती सक्षमपणे केलेलं आहे याच्यावरचा सगळा कस आता बरोबर आहे. मतदानात लागणार आहे. बरं तरी पण म्हणजे
जरी मुंबईमध्ये धोरणाचा निर्णय झालेला आहे, म्हणजे सांगितलं की आम्ही तिथे एकत्र असू आणि ठाण्यामध्ये शिंदे वेगळे लढतील. कदाचित तिथं अजित पवारांची फार ताकद नाही आहे. म्हणजे तिथं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वगैरे हे एकत्र येतील कदाचित आणि पुण्यामध्ये वेगळं दिसेल. पुण्यामध्ये कदाचित फडणवीस आणि शिंदेचा पक्ष एकत्र येईल आणि अजित पवारांचा पिंपरी चिंचवड किंवा पण आत्ता अलीकडे ज्या घडामोडी बघतोय आपण, गणेश नाईक विरुद्ध शिंदे असतील किंवा केळकर अ, आणि शिंदेचा जो काही तिकडं ठाण्यामध्ये चाललेला आहे. पुण्यामध्ये मोहोळ विरुद्ध आपण बघितलं धंगेकर. धंगेकर पण आहे आणि रुपाली यांच्या निमित्ताने अजित पवार पण आहे. आता अगदी त्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या ह्याच्यामध्ये पण दिसतंय. तर हे सगळं बघता इकडं रामराजे आणि रणजित निंबाळकर वगैरे. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की ही नुरा कुस्ती, फ्रेंडली फाईट, दोस्तीत मस्ती, ह्याच्याकडे मला यायचं की हे खरोखर काय आहे, का ह्याचा फायदाच होणार आहे या महायुतीला? अद्वैत मेहता, तुम्ही 25 वर्ष पत्रकारिता करताय. याच्यावर कोणाला कोणती सीट द्यायची आहे ठरतं मला सांगा? ह्याच्यावर ठरतं? अजिबात नाही. हे मुद्दे येतच राहणार आहेत. हे मुद्दे चालू राहतील. त्या मुद्द्यांच्या मागे तात्कालिक काही कारणं असतात. दोन्ही पक्षांचं, तिन्ही पक्षांचं इकडे आणि तिकडे एकच लक्ष आहे. कम व्हॉट मे. आपली सत्ता आली पाहिजे. आणि त्याकरता ज्या तडजोडी कराव्या लागतील त्या तडजोडी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला करताना दिसेल. दॅट्स इट. मग हे आधी कोण कोणाविरुद्ध काय बोललं होतं, कोण कोणाबद्दल काय बोललं होतं, इट विल कंटिन्यू. नाही तरी पण मला म्हणजे विचारायचं यासाठी की इथं कुरघोडीचं राजकारण किंवा म्हटलं जातं की आता शिंदे जे आहेत ते नाराज आहेत. अनेक वेळा असं बघतो की आपण शिंदेच्या मंत्र्यांची जी प्रकरणं आहेत ती निघत आहेत. नाही असं नाही. अजित पवारांच्या पण ह्याचे निघत आहेत प्रकरणं. शिंदे मुंबईला दिल्लीला जात आहेत. थेट ते मोदींना भेटले होते. शहांची पण त्यांची हॉटलाईन असं म्हटलं जातंय. तर मला विचारायचं की हे कितपत आहे? कोल्ड वॉर अजून आहे का? कारण बघा दुसरी गोष्ट सर महत्त्वाचं, मागच्या वेळेस कारण का उल्लेख करतोय, तुम्ही जसं सांगितलं की राज आणि उद्धवमध्ये अजून राजकीय युती दिसत नाही, जरी ते कौटुंबिकदृष्ट्या अधिक जवळ येत जाहीर असलं व्हायचे तरी. असं म्हटलं. हां. अजून जाहीर झालेलं हां, जाहीर नाही झालेलं नाही की अजून. आम्ही इतक्या जागा आणि हो. ते आहेत का, ते आता कदाचित आणि आत्ता ती संधी आहे त्यांना. त्यामुळे तुम्ही स्क्रिप्ट जी आहे जो व्हायरल पण झाला होता व्हिडिओ, मला तेच विचार, तुम्ही त्या तुमच्या मतावरती स्क्रिप्टवरती तुम्ही ठाम आहात का? कारण आत्ता बघा शिंदेंना राज ठाकरेंनीच टार्गेट केलं की मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही किती चाटुगिरी करताय, लांगुल चालन करताय. म्हणजे तो रेफरन्स होता नमो पर्यटन केंद्राचा गडावरती वगैरे. पण हे बघता तुम्ही तर म्हणत होता की कदाचित शिंदे आणि अजित हे राज ठाकरे वगैरे एकत्र येतात. म्हणून मला म्हणायचं की नेमकं काय काय बदललं या 2 महिन्यामध्ये आणि पुढच्या अजून 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला काय दिसतात का बदल? त्यावेळी जे बोललेलं होतं त्याचे अनेक पुरावे नंतर समोर आलेले आहेत. आणि त्याविषयी अधिक काही भाष्य करायची फार गरज आहे असं मला वाटत नाही. आणि कोणाचा राजी आणि नाराजी याच्यात पर्याय तुमच्याकडे किती आहेत याच्यावर तुमची राजी नाराजीची लेवल ठरत असते. जर तुमच्याकडे पर्याय असतील ना तर तुम्हाला एवढंसं कारण पण नाराजीला पुरतं. आणि जर पर्याय नसतील तर एवढी कारणं सुद्धा चालत नाहीत. एवढं लक्षात ठेवा. राजकारण हे नेहमी उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यावर चालतं. काय होईल पण म्हणजे असं दिसतंय तुम्हाला, चित्र काय वाटते पुढचं तुम्हाला? आत्ताच्या हे सरळ म्हणजे आत्ताच्या क्षणाला देर विल बी स्ट्रॅटेजिक अंडरस्टँडिंग. काही ठिकाणी तिघांची युती असेल, काही ठिकाणी दोघांची युती असेल, काही ठिकाणी तिघही वेगवेगळे लढतील. परंतु त्याच्या मागचा जो थॉट असेल तो थॉट एकच असेल की इथे आपली सत्ता आली पाहिजे. तेच महाविकास आघाडीत होणार आहे. काही वेगळं तिकडे थॉट आहे असलं मला काही वाटत नाही. बोथ आर इन्क्लाइंड फॉर ओनली. निवडणुका कोण हरायला लढतंय का मला सांगा? त्यामुळे हे जे फाईट्स वगैरे चाललेले आहेत ना, हे आजमावणं आहे. पाणी किती खोल आहे, आपली ताकद किती आहे, आपल्या कार्यकर्त्यांना किती आपण चेतवू शकतोय याची ही चाचपणी जसं ते कुस्तीला गेल्यानंतर अंगावर माती टाकतात हा त्यातला प्रकार आहे. एक लक्षात ठेवा. त्यामुळे ही निवडणूक पर्यायांवर चालणार आहे. ही निवडणूक उपद्रव मूल्य आणि उपयुक्ततेवर चालणार आहे. आणि तेच तुम्हाला आता काही काळात दिसेल. सर आपल्याला अजून एक्झॅक्ट टाइम टेबल माहीत नाहीये, पण असं धरून चाललेत की महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये होतील. आधी नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद वगैरे. तुम्ही जरी हे सांगत असल्या अनुषंगाने तरी कर्जमाफीचा मुद्दा असेल, त्याच्यावरनं एक मोठं आंदोलन बच्चू कडू यांनी केलं. ठीक आहे. तसं जरांगेंचं आंदोलन हे करण्यामध्ये यशस्वी ठरले. फडणवीस इथं पण ते ठरले मुंबईला वगैरे वरून. पण
जो रोष आहे, जी एक डेडलाईन दिलेली आहे आणि आवाहन पण केलं गेलं की शेतकऱ्यांनी भाजपला मतदानच करू नका तोपर्यंत वगैरे. या सगळ्या मुद्द्यांचा पण काय परिणाम होईल असं दिसतंय तुम्हाला? म्हणजे इतर आपण मुद्दे घेऊयात. तसंच जरी हिंदी सक्तीचा मुद्दा आता थोडासा मागं पडला आहे. कारण जाधव समितीचा अहवाल यायच्या आधीच जाधवांनी सुतवाच करून टाकले. त्यामुळे थोडीशी आपण म्हणूया की त्या मुद्द्याची थोडीशी हवा गेलेली आहे. परंतु जैन समाज जो नाराज आपल्याला दिसतोय, कबुतराच्यावरून आपण बघितलं किंवा हत्तीडीवरून बघितलं किंवा पुण्यातलं हॉस्टेल बघितलं. मी काय विचारतोय की जरी व्हिजन, लोकांचे प्रश्न, काम हे जरी असले तरी हे जे बाकीचे मुद्दे आहेत, हां, त्याच्यामध्ये दिसतं ना आपल्याला अगदी रोहित आर्याचा जे काही प्रकार घडला. लोकांना जर त्याचं वाटतंच नाही काय आहे, तर मला फक्त फलटणची घटना असेल. या सगळ्याचं तुम्हाला काय दिसतं? कारण हे सगळे मुद्दे आहेत. अजूनही ते काही कदाचित बदलतील, कदाचित वेगळं स्वरूप चार घेतील. मुद्दे आहेत तुमचे. हं. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि आपल्याकडे आता बारमाही पावसाचा देशच आपल्याला जाहीर करायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. मला वाटतं पाऊस आता होळी करूनच जाईल. अशी एक क्रिसमसचा सांताक्लॉज सुद्धा भिजून येणार आहे अशी परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो एक 10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची अवस्था अनेक ठिकाणी खूपच वाईट आहे. यात काही शंकाच नाही. नुसती पिकं बर्बाद नाही झालेली. हं. अनेक ठिकाणी पिकं बर्बाद आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त ठिकाणी जमीन खरवडून गेलेली आहे. हं. त्यामुळे उद्या आपण पिकवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हं. त्यामुळे त्यांना मदत मिळाली पाहिजे याच्याविषयी काही शंका नाही. हं. आणि ती तातडीनं ती प्राथमिकता असली पाहिजे याच्यातही काही शंका नाही आहे. आता राहिला प्रश्न हं. संपूर्ण कर्जमाफीचा. पुन्हा एकदा सांगतो याचे 2 मुद्दे आहेत. हं. अशी कर्जमाफी आपण किती वेळा करणार आहोत? हं. मूळ जो प्रश्न आहे हं. शेतीच्या किफायतशीर असण्याचा, त्याच्यावर किती काम चालू आहे हे देखील हं. तितकंच त्याचं इव्हॅल्युएशन तितकंच होणं हं. गरजेचं आहे. मग ती जी बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि तिथे जी व्हॅल्यू क्रिएशन आहे, तिथे जे प्रशिक्षण आहे आणि जे अ, 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 संशोधन आहे, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. हं. दुसरी गोष्ट 1900 साली अमेरिकेमध्ये अ, आकडा जर आत्ता मला नीट आठवत असेल तर साधारणतः 35 ते 40% आसपास हं. जनता ही शेतीत प्रत्यक्ष काम करत होती. हं. आणि 2000 साली तो आकडा 5% खाली आला. हं. मग एवढी सगळी लोक कमी झाले हं. म्हणून शेतीची उत्पादकता कमी झाली का? नाही. हं. तर ॲटोमेशन आलं. खरोखरच 2 एकर जमिनीवर 1 एकर जमिनीवर 6 जणांचं कुटुंब आणि 2 भाऊ वगैरे असे हं. एकत्र करून प्रॉफिटेबल होऊ शकतं का? तर हं. त्याचं उत्तर नाही असं आहे. सो वी विल हॅव टू फाइंड अन अल्टरनेटिव्ह टू ऑल दिस, हं. या सगळ्या व्यवस्थेला. त्याचबरोबर आत्ता एक तात्कालिक म्हणजे पेशंट इज इन आयसीयू, वी नीड हं. सम हेल्प. तर त्यांना ती मदत देणं गरजेचं आहे. काही आत्ता त्यांना पॅकेजेस वगैरे जाहीर झालेले आहेत. परंतु शेवटचा पर्याय म्हणजे हं. आता हं. कर्जमाफी आहे. त्या कर्जमाफीबद्दलही काही वाद असायचं काही कारण नाही आहे. सवाल आहे की ते पैसे येणार आहेत कुठून? हं. 36,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेवर आत्ता आपले खर्च होत हं. आहेत. साधारणतः 1,60,000 1,70,000 कोटीच्या आसपास हं. आपलं कर्ज आपण वाढवत चाललेलो आहोत. आपले रेव्हेन्यू रिसीट जे आहेत ती हं. आणि आपले खर्च याच्यामधली जी गॅप आहे ती गॅप काहीशी हं. वाढत चाललेली आहे. आपल्याला अजूनही कर्ज मिळते आणि ह्याच्यापेक्षा जास्त कर्ज मिळेल याचं कारण देर इज अ परफॉर्मन्स पोटेन्शियल आय हं. वुड से. तो ती एक चांगली बाब आहे. परंतु एक फिस्कल डिसिप्लिन म्हणून हं. मला असं वाटतं की कुठेतरी हे कमी व्हायला पाहिजे. हा भाग क्रमांक 1. आणि अशा कर्जमाफ्या यापुढे द्यायला लागू नयेत हं. याच्याकरताची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तातडीनं होणं हं. अत्यंत गरजेचं आहे. हा त्यातला हं. दुसरा महत्त्व आहे. तुम्ही तिसरा ते जैन समाजाचा विषय काढला. हं. जैन समाजातल्या एका गटाची काहीशी नाराजी आहे. संपूर्ण जैन समाज या प्रश्नावर नाराज आहे का? तर तसं तुम्हाला दिसणार नाहीये. हं. एका गटाची नाराजी आहे. त्यांनी त्याच्याविषयी बरंच काय काय गोष्टी केलेल्या आहेत. परंतु अ, त्याचा काही फार मोठा परिणाम या नाही. निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिबिंब पडेल असं मला वाटत नाही. याचं कारण देर इज स्टील टाइम टू कन्व्हिन्स देम इन माय ओपिनियन. हं. 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 दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने सुद्धा कोल्हापूरच्या हत्तीणीच्या बाबतीत हं. एक स्टडीड असं विधान केलेलं आहे. आणि त्याच्यावर आता जर कोणाला काही म्हणायचं असेल तर आय कांट हं. कॉमेंट ऑन दॅट. किंवा कबुतरांच्या बाबतीत सुद्धा
हे काही सरकारने स्वतःहून केलेलं नाही. नाही, पण जैन हॉस्टेलचं असेल किंवा आता परत अहिल्यानगरमध्ये पण एक प्रकरण हे आलंय. हे जे प्रकार आहेत ना, जणांचे. हं, हे प्रकार अवॉइड झाले पाहिजेत. हं, हं, हे अल्टिमेटली मारक ठरतात हं, आणि त्याचा परिणाम फक्त एका जैन समाजावर होत नसतो, हं. तर तो इतर समाजावर देखील होत असतो. बरोबर. त्याची दुसरी बाजू अशी आहे, की चला हे होत होतं, पण हे कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. सो हं, दॅट सेंड द पॉझिटिव्ह मेसेज. ओके. हे कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. दॅट सेंड द पॉझिटिव्ह मेसेज. करेक्ट. तिसरी गोष्ट जी तुम्ही सांगितलीत, की ती बीडमधली म्हणजे फलटणची घटना असेल किंवा बीडमधली घटना मुंबईतली विशेषतः अशा जी आहे, त्याच्यामुळे असं ती वाटतं की ती जी आहे अस्वस्थता. हं, ती जी आहे, ती दुर्दैवी आहे. याच्यात जर कायद्याचं राज्य अंतिम आहे, हं, असा संदेश हे घडल्यानंतर तुम्ही देण्यात जर यशस्वी झालात, तर त्या घटनेचा जो निगेटिव्ह परिणाम व्हायचा आहे, तो नेलिफाय होईल. हं, आणि या बाबतीत कायद्याची कोणतीही बूज राखली गेली नाही. कायद्याची पायमल्ली झाली. असं जर तुम्ही कथ्य समाजामध्ये हं. पुराव्यासकट एस्टॅब्लिश करू शकलात, तर त्याच्यातनं एक तुम्हाला त्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही ओव्हरऑल सगळं बघितल्यानंतर तुमचं प्रिडिक्शन किंवा असं म्हणूयात की तुमचं असेसमेंट काय येतंय आत्ता, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, म्हणजे नगरपालिका असेल, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नंतर महानगरपालिका, तर साधारणतः चित्र काय असेल साधारणतः? कारण व्हेरी तुम्ही डिफिकल्ट. याचं अंदाज. कारण असं आहे, की अजून कोण कोणाबरोबर आहे हे सगळं चित्र, कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे, हे काही चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. हं, दॅट डज नॉट मीन दॅट आय एम हं, टेकिंग आउट माय नेक. हां, नो, इट्स नॉट लाईक दॅट. आत्ताच्या घडीला तुम्ही मला म्हणाल तर महायुती ही जास्त ऑर्गनाइज्ड वाटते हं, आणि महाविकास आघाडीमध्ये अजून त्या प्रकारची ऑर्गनाइज्ड पातळी आलेली आपल्याला दिसत नाही. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. महायुती त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यांच्या बाबतीत हळूहळू तो फोकस आपण जसा कॅमेरामध्ये हं, ॲपरेचर ॲडजस्ट करत जातो तसंच दे आर ऑन दॅट पाथ, यू कॅन सी इट. आणि ते मुद्दे शेवटी तुम्ही म्हटलं त्याच्याकडेच ते नेत आहेत आणि डेव्हलपमेंट आणि त्याच्या आवरण जे आहे त्याचं ते हं, आवरण त्यांचं नेहमीचं हमखास यशस्वी हं, असे आहे. आणि इकडे या बाजूला अजून मुद्दे कोणते घ्यायचे, कोणी कोणते हं, घ्यायचे, कोणी कोणाच्याबरोबर जायचं, याच्याविषयीची स्पष्टता जी हं, आत्तापर्यंत यायला अपेक्षित होती, ती काही आत्ता आपल्याला हं, आलेली दिसत नाही आहे. सो दे आर आस्किंग रेट टू विन द मॅच. हं, हं. महाविकास आघाडीचा आस्किंग रेट टू विन द मॅच इज स्लाइटली मोर दॅन त्याच्यामध्ये. दॅन युती. आणि हं, युतीचा मॅच जिंकण्याचा जो आस्किंग रेट आहे, हं, तो आत्ता आवाक्यातला आहे त्यांच्या. आणि बरोबर. यांच्यासाठी तो आवाक्यातल्या येण्याकरता हं. त्यांना पुढच्या काही दिवसात प्रयत्न करावे लागतील. जिथून सुरुवात केली शेवट तिथंच करतो. तुम्हाला अजूनही असं वाटतं की म्हणजे हे जे वोट चोरी, वोट जिहाद आहे, ते मागं पडेल आणि हे जे मुद्दे आहेत तेच परत वरती येतील? कारण आता परत सुरू झालेलं आहे वंदे मातरमाच्या निमित्ताने, की वंदे मातरम म्हणणार नाहीत, कुराण म्हणतील त्यांनी पाकिस्तानात जावं वगैरे, किंवा खान महापौर होईल मुंबईचा वगैरे. काय होतंय की निवडणूक आल्यानंतर मग टिपू, खान वगैरे हेच येते. म्हणून मी यासाठी परत परत म्हणतोय की हे ही जी निवडणूक आहे ही पुन्हा एकदा अशीच ध्रुवीकरणावरती हिंदू हे मुस्लिम. मुद्दे हे मुद्दे एखादा राजकीय पक्ष घेतो ना, तो का घेतोय विचार करा. ते मुद्दे रियालिटीमध्ये जर आम्ही भोगत असू ना, हं, तर ते मुद्दे पटतात. जर ते रियालिटीमध्ये नसतील ना, तर ते पटत नाही आणि त्याच्यावर वोटिंग होत नाही. ते मुद्दे जेव्हा माझ्यापर्यंत, माझ्या स्किनपर्यंत येतात याची खात्री पटते, त्यावेळेला आय कम आउट अँड 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 व्होट. हं, आणि जे आपल्या विधानसभेत दिसलं, की 3-4% जे मतदान वाढलं हं. आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, एकनाथ ओके. शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला मिळाला, तो आहे. हं, मला वाटतं ते जे मुद्दे काढतायत ना, ती रियालिटी जर मला खाली ग्राउंडवर अनुभवायला हं, मिळत हं, असेल ना, हं. तर ते मुद्दे 100% वर्क होतील. ओके. आणि यांच्या योजनांमधला हं, जो काही भ्रष्टाचार किंवा ज्या काही आरोप वारंवार होत आहेत, हं. त्याच्याविषयी कन्व्हिन्स करण्यात जर महाविकास आघाडी यशस्वी ठरली, बरोबर. तर त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळं स्क्रिप्ट जी आहे ती बदलत राहील, कायम राहील. तुमचा ते पुढचा अजून. प्रश्न काय आहे तो मला माहिती आहे. तो म्हणजे या स्क्रिप्टचा लेखक कोण आहे? या स्क्रिप्टचा लेखक कोण आहे याविषयी आपण मागच्या वेळेला बोललेलो आहोत. नाही, त्यावर ते अधिक बरोबर. भाष्य करायची काही गरज आहे असं मला ठीक आहे. वाटत नाही. अ, ही एक प्रगल्भ लोकशाही आहे. हं, लक्षात ठेवा. अ, बस्तियाँ बनती तो है, हं. लेकिन बस्ती नहीं है. बस्तियाँ बनती तो है.
बस्तियां बनती तो है लेकिन बस्ती नहीं है. त्रिशूल चित्रपटामध्ये एक सीन आहे आणि त्याच्यामध्ये हा डायलॉग आहे अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार मधला. वाह! मिस्टर आर के गुप्ता, तुम्हारी तुम्हारी कॉलोनी बनेगी जरूर लेकिन बसेगी नहीं. ओके. अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी घडताना दिसतील, त्या वो टिक पाएंगे, ओके. वक्त बताएगा. प्रेक्षक हो, डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याबरोबरची ही बोलबिडू चर्चा तुम्हाला कशी वाटली? त्याने जी मांडणी केली, त्यांचे जे काही असेसमेंट आहे, वोट चोरीचा मुद्दा असेल, वोट जिहादचा असेल किंवा मतदार याद्यांविषयी असेल, निवडणूक आयोगाविषयी असेल किंवा राजकीय पक्ष, मविवा एकीकडे आहे मनसे, त्यांची युती होईल की नाही? महायुतीमध्ये जरी सगळं आलबेल असं दिसत नसलं तरी सरांचं जे म्हणणं आहे की त्यांचा स्ट्राईक रेट थोडासा जास्त आहे. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे हे नाहीच आहेत. जे कुठले वोट चोरी असेल किंवा हिंदू मुस्लिम त्यांच्याशी निगडीत प्रश्न जे आहेत, त्यांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, ते कोण सोडवतं यावरतीच मतदान होईल आणि तो सक्षम पर्याय जो आहे, तोच शेवटी लोक निवडतील. ही सगळी त्यांची मांडणी जी आहे, त्याच्यावरती तुमची जी मतं आहेत, तुमच्या प्रतिक्रिया आहेत, त्या जरूर नोंदवा आणि बघत राहा अशाच चर्चांकरता बोलबिडू. धन्यवाद. नमस्कार.